तुम्हाला असं म्हणायचं का शासनाला नावच बदलायचं नाही, फक्त एक राजकीय मुद्दा तयार करून नाव म्हणजे लगीन घाईने घेतलेला हा निर्णय आहे. आता अहिल्यादेवी होळकर जे आहेत हे देखील एक आदरणीय व्यक्ती. आम्हाला अहिल्यादेवी होळकर बद्दल खूप आदर आहे. यात इतिहास आहे भारताचा, त्यामध्ये जवळपास हा पहिला शहर असेल ज्याला नियोजितपणे वसवण्यात आलं. अहमदनगरच्या शहराचा इतिहास निर्विवाद आहे येत होती, पण आता मला आता निश्चित असं वाटतं की सरकारला सुद्धा ह्यामध्ये काही गांभीर्य दिसत नाही. त्यांना ह्या नावाशी जास्त गांभीर्य दिसत नाही. त्यांचं गांभीर्य फक्त इलेक्शनच्या दृष्टीने आहे. त्यानंतर त्यांना माहिती आहे सगळे प्रकरण जाऊन कोर्टात अटकणारच आहे, कारण की कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही तर शेवटी ते कायद्यात तिथं कुठेतरी थांबणारच आहे प्रकरण, आणि त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. एकदा इलेक्शन पार पडले तर त्यांचा विषय पार पडला. जर त्यांना गांभीर्यच असतं विषयामध्ये नामांतराच्या, तर त्यांनी निश्चितच कायद्याच्या सर्व प्रक्रिया पार पाडली असती ना. नमस्कार, U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराचं, तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव बदलण्याची घोषणा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे आणि त्याला केंद्र शासनाने मंजुरी देखील दिलेली आहे. याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी याचिका दाखल केली होती कोर्टामध्ये. अहिल्यानगर या नावाला विरोध करत अहमदनगर हेच नाव हवंय अशा पद्धतीचं ज्यांचे विचार आहेत, आर्किटेक्ट अर्शिद शेख आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आपण जर ही पूर्ण पार्श्वभूमी जर पाहिली, अहमदनगर शहराचं, तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव अहमदनगर पासून अहिल्यानगर करण्यात येत आहे, तर ह्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आलाय. कसं पाहताय सगळ्याकडे तुम्ही? योग्य कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता, अर्थात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो न करता हा अत्यंत घाईगर्दीने म्हणजे लगीन घाईने घेतलेला हा निर्णय आहे. आणि हा फक्त राजकीय दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे. कोणतीही मोठी मागणी अहमदनगर मधून नव्हती. या शहराच्या नावाबद्दल, हे शहराचे नाव निर्विवाद आहे आणि या संदर्भात कुणालाही काही तक्रार नव्हती. कुणी नाव बदलण्याची मागणी केली नसताना सरकारने फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच आपण पाहतो की तुम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती या नावाविरोधात. तर सध्या कोर्टात काय परिस्थिती आहे आणि हे नाव बदल जे झालेलं आहे याला थांबवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय सध्या? 30 मे 2023 म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर शहराच्या नामांतराची घोषणा केली, त्यानंतर लगेचच शहराच्या सुज्ञ नागरिकांनी डॉक्टर सर्जेराव निमसे माजी कुलगुरू यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक बोलवली आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की हा नामांतर अगदी अनावश्यक आहे, कारण की कोणत्याही नामांतराला हजारो कोटी रुपये खर्च येत असतो. अनेक लोकांना असुविधा होत असते. म्हणजे नाव इथून तिथून सगळे बदल करायचे, नाव फक्त दाखल्यावरच बदल करायचे नाही, पासपोर्टवर बदल करायचे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवर त्याचे नामांतर करायचं, हे खूप मोठा प्रयोग आहे आणि हे अनावश्यक आहे. एकीकडे आपण नगरचा बकालीकरण पाहताय, नगरची अवस्था पाहताय, नगरचे जे अहमदनगर शहराचं जे आर्थिक दृष्ट्या पाहत आहे, इथली बेरोजगारी पाहत आहे का हजारो तरुण अहमदनगर सोडून जात आहे उद्योगधंदे नसल्यामुळं, आणि अहमदनगर शहर पेन्शनरचं गाव होत आहे. एवढ्या प्रचंड समस्या असताना त्या समस्या सॉल्व्ह करायच्या सोडून त्यांनी नामांतराचा अजून एक कोलीत आपल्या हातात दिलेला आहे. मग आम्ही असा प्रस्ताव मांडला की आम्हाला अहिल्यादेवी होळकर बद्दल खूप आदर आहे आणि आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, हा विषय जातीवादी अजिबात नाही, हा विषय सामाजिक आहे. सगळ्यांचं असं मत आहे की अहमदनगर शहराला लागून सरकारची 700 एकर जागा आहे पिंपळगाव माळवीला. आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यात अद्ययावत सिटी बनवू. कोणत्याही शहरामध्ये एवढी भरपूर जागा नाही जेथे एक नवीन सिटी बसवता येईल, जेथे आपण सांस्कृतिक, स्पोर्ट क्लब, युनिव्हर्सिटी आणि एक छोटं मिनी मंत्रालय सुद्धा करू शकतो. एवढी प्रचंड जागा आमच्या अहमदनगर शेजारी आहे. मग तिथे एक नवीन सिटी आपण वसून त्याला अहिल्यादेवी नगर नाव देऊ. ज्या प्रकारे अहमदाबादचं नाव चेंज न करता, बदल न करता त्याच्या बाजूला गांधीनगर वसवण्यात आलं, त्याचप्रमाणे आपण अहमदनगरच्या शेजारी तेवढ्या खर्चामध्ये जे प्रचंड हजारो कोटीचा खर्च विनाकारण करायचा आहे, त्याऐवजी आपण सार्थकपणे त्याचा खर्च कन्स्ट्रक्टिव्हली एक नवीन सिटी मांडू, जे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श सिटी ठरेल
अशी आमची कल्पना आहे. निश्चितच ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी चोंडी येथील भाषणामध्ये नावाची घोषणा केली होती अहिल्यानगर, त्यावेळेस देखील आपण या सर्व चर्चा केली होती की एक नवीन शहर वसवण्यात यावं आणि त्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं. आपण जर पाहिलं ज्या नावांची चर्चा होते, मग ते संभाजी महाराज असतील, औरंगाबाद संदर्भात जर आपण बोललो संभाजीनगर संदर्भात, तर संभाजी महाराज असतील किंवा आता अहिल्यादेवी होळकर जे आहेत हे देखील एक आदरणीय व्यक्ती आहेत. मग तुमचा आक्षेप काय आहे नेमकं, म्हणजे त्यांचं नाव दिल्याने काय फरक पडतोय, किंवा ते देखील एक आदरणीय व्यक्ती आहे, अहमदशाह बादशाह जे होते ते देखील एक आदरणीय व्यक्ती होते. अहमदनगर 1953च्या सरकारच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे का ज्याला ऐतिहासिक कंटेस्ट असेल शक्यतो त्याचं नाव बदलू नये. म्हणजे अहमदनगर शहर 1490 साली, म्हणजे आजचे 534 वर्षापूर्वी अहमदनगर शहर वसवण्यात आलं होतं. या ठिकाणी दुसरं काही खेडं वगैरे काही नव्हतं, एक ओपन जागेमध्ये हे वसवण्यात आलेलं शहर अहमद निजामशाह यांनी वसवलेलं आहे. आणि जे ज्ञात इतिहास आहे भारताचा त्यामध्ये जवळपास हा पहिला शहर असेल ज्याला नियोजितपणे वसवण्यात आलं. हा शहराचा इतिहास आहे. त्यानंतर जेव्हा हा शहर वसवण्यात आला त्यावेळी जगातील सर्वोत्कृष्ट शहरापैकी सर्वात सुंदर आणि नियोजित शहरात अहमदनगरची गणना होत असे. त्या काळच्या कैरो आणि बगदाद शहराबरोबर अहमदनगरची तुलना व्हायची. आणि याला फार मोठी ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती आहे. गंगा जमुना तहजीब असेल, इथले खूप मोठा याला ऐतिहासिक संदर्भ आहे. मग हा ऐतिहासिक संदर्भ खोडण्याचं काय कारण आहे? त्याऐवजी आपण हा ऐतिहासिक संदर्भ असाच ठेवूया आणि आपण एक नवीन शहराची स्थापना करूया. यात काय वाद आहे? म्हणजे नावाला तुमचा विरोध नाही, फक्त तुमचा विरोध आहे की या शहराला जे ऐतिहासिक वारसा आहे ते जपण्यासाठी कुठेतरी नाव बदलू नये विनाकारण. म्हणजे एका शहराच्या प्रचंड मोठा खर्च येत असतो नामांतराला, काय हजारो कोटीचा खर्च येत असतो. आम्ही त्याचा पर्याय मानला का त्याऐवजी दुसरं शहर करा. मग जेव्हा आम्ही 6 महिने याचं प्रबोधन केलं, जनमत बनवलं, सगळ्या वृत्तपत्रातून वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या ओपिनियन मेकरनी या संदर्भात खूप प्रयत्न केले, परंतु जेव्हा महानगरपालिकाची मुदत संपली त्यावेळेस प्रशासकाने हा ठराव मांडला. प्रशासकांनी सरकारला असं पत्र लिहिलं काय बहुमताने आम्ही हा ठराव पारित केलाय. आता 4 सरकारी अधिकारी बसल्यानंतर कोणतं बहुमत येतं हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहतो. बहुमताचा अर्थ महापालिकेत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा बहुमत असा होतो. या महाशयांनी तत्कालीन जे प्रशासक होते जावळे साहेब त्यांनी स्वतःच्या सहीने हा ठराव बहुमताने झाला. आता त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया असते, हे भारत लोकशाहीचा देश आहे. जेव्हा शासन स्तरावर मोठे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन दिलं जातं पेपरमध्ये. ही तर पद्धत आहे ना, ही हुकुमशाही थोडीच आहे. मग एकाधिकारशाही पद्धतीने त्यांनी कोणतेही नोटिफिकेशन दिलं नाही का असं आम्ही नाव बदलण्याची सरकारची इच्छा आहे. लोकांची नव्हती, पण सरकारची इच्छा असली तरी ते द्यावं लागेल. त्यानंतर लोकांच्या आक्षेप हरकती घ्यावा लागेल, त्याचं निराकरण करावं लागेल आणि त्यानंतर एका लॉंग प्रोसेसच्या नंतर हे सगळ्याच गोष्टी योग्यरित्या पार पडल्यानंतर नाव बदलायची घोषणा असते. त्यांनी एका रात्रीतून ते पाठवून दिलं, एका दिवसातच पाठवलं आणि त्या राज्य मंत्रिमंडळ जे सरकारचंच आहे त्यांनी ते पाठवून दिलं. काही एक त्याची शहनिशाणा करता आणि वर केंद्रात सुद्धा तेच सरकार आहे. त्यामुळे कुणाला त्याची काही देणं घेणंच नव्हतं का, त्यांना फक्त राजकारण विधानसभा दृष्टिकोनातून ठेवून हा निर्णय घ्यायचा होता. जर आपण विचार केला आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या प्रोसेसवर आक्षेप घेतला. तातडीने आम्ही मार्च एप्रिल मध्ये हायकोर्टाकडे धाव घेतली आणि आम्ही धाव घेतली असताना मग त्यावेळेसची जी पोझिशन होती ते फक्त आम्ही ज्या प्रोसेसमध्ये होता ना नामांतर, त्यावेळेसच आम्ही त्यावर आक्षेप हायकोर्टात नोंदवलेला आहे. आमची याचिका आदरणीय डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली आहे. ते एक पिटिशनर आहे आणि त्यात दुसरे पिटिशनर आहे पुष्कर सोहनी साहेब. हे इस्रोमध्ये सायंटिस्ट आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी पेनिसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटी अमेरिकेतून अहमदनगरच्या निजामशाहीवर PhD केलेली आहे. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. नगरच्या मुलांना हा इतिहास माहिती आहे का नगरचा आपला ऐतिहासिक वारसा काय आहे. तर आम्ही तिघांनी मिळून आणि तिसरा पिटिशनर मी होतो, आम्ही तिघांनी याचिका दाखल केलेली आहे. अहमदनगरच्या शहराचा इतिहास निर्विवाद आहे, यामध्ये कोठे शंका नाही. आदरणीय शहाजी महाराज येथेच मोठे सरदार होते. त्यांचा फार मोठी कर्तबगारी आहे आणि त्यांचा इतिहास सुद्धा अहमदनगरशी जोडलेला आहे.
परंतु कधी कुणी अशी मागणी केलेली नाही का नाव बदलायची कोणत्याही. आणि अनेक मातब्बर लोकांचं इतिहास अहमदनगरशी जोडलेला आहे. संत महात्माचा इतिहास सुद्धा अहमदनगरशी जोडलेला आहे. किंबहुना स्वतंत्र भारताचा इतिहास अहमदनगर मधून लिहिला गेला साहेब. डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंनी इथून लिहिलं. आंबेडकर साहेबांनी भारताची फाळणी इथून लिहिली. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ असताना जर नाव बदलायचे असतील तर मग त्याला अनेक संदर्भ जोडले जातील ना. आणि आता जर सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला आपण तर कुठेतरी केंद्र शासनाने नाव बदलण्यास मंजुरी दिलेली आहे. तर आता पुढे काय? आमची याचिका आम्ही ज्यावेळेस दाखल केली होती त्यावेळेस प्रोसेसवर होती, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. सर्कमस्टान्सेस हे बदललेले आहेत. म्हणून आम्ही कालच आमची याचिका हायकोर्टात अमेंड करून घेतली, म्हणजे त्यात सुधारणा करून घेतली. नवीन परिस्थितीप्रमाणे ज्या अर्थी नाव आता बदललेलं आहे, आम्ही प्रोसेसवर आक्षेप घेतला होता, आता तर नावच बदललेलं आहे. मग आम्ही हा नाव कशा चुकीच्या पद्धतीने बदलला, कायद्याचं उल्लंघन करून कसं बदललं, त्याच्यावर एक आक्षेप आहे. आणि त्यानंतर दुसरा आक्षेप म्हणजे तातडीने त्याने जिल्ह्याचं सुद्धा नाव बदलले. त्यासाठी सुद्धा कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही. कायद्याच्या कलम 4 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे का जेव्हा तुम्ही तालुक्याचं जिल्ह्याचं नाव बदलता त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन देणं, त्यावर हरकती आक्षेप घेणं. परंतु हे काय करायचं कारणच नाही राहिलं, कारण की विधानसभा आता 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. म्हणून सरकारला खूपच घाई झालेली आहे. आणि मला पहिले शंका येत होती, पण आता मला आता निश्चित असं वाटतं का सरकारला सुद्धा ह्यामध्ये काही गांभीर्य दिसत नाही. त्यांना ह्या नावाशी जास्त गांभीर्य दिसत नाही. त्यांचं गांभीर्य फक्त इलेक्शनच्या दृष्टीने आहे. त्यानंतर त्यांना माहिती आहे सगळं प्रकरण जाऊन कोर्टात अटकणारच आहे, कारण की कायदेशीर प्रक्रिया पाडली नाही तर शेवटी ते कायद्यात तिथं कुठंतरी थांबणारच आहे प्रकरण. आणि त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. एकदा इलेक्शन पार पडले तर त्यांचा विषय पार पडला. जर त्यांना गांभीर्यच असतं विषयामध्ये नामांतराच्या तर त्यांनी निश्चितच कायद्याच्या सर्व प्रक्रिया पार पाडली असती ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का शासनाला नावच बदलायचं नाही, फक्त एक राजकीय मुद्दा तयार करून वेगाने नाव बदललं, याचा अर्थ असा आहे का कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही तर कायदा त्याला कशी परवानगी देईल बदलायला. जर हे माहीत असताना, तुम्हाला माहिती आहे मला माहीत असताना, मग त्यांना गांभीर्यच नाही असं वाटतं ना. एवढी घाई म्हणजे त्यांच्याकडे 5 वर्ष सत्ता असताना ऐन इलेक्शनच्या वेळेस, आणि ते सुद्धा महानगरपालिका संपुष्टात आली असताना 31 डिसेंबरला महानगरपालिका संपुष्टात आली. त्यानंतर हा निर्णय घ्यायची आवश्यकता काय होती? तुम्ही कधी घोषणा केली? 30 मेला. त्यानंतर 7 महिने तुमच्याकडे बाकी होते. त्यानंतर अजूनही पुष्कळ काळ होता. परंतु हा पूर्ण राजकीय दृष्टी घेतलेला, राजकीय दृष्टीने प्रेरित हा निर्णय आहे. निश्चितच आपण म्हणून हा निर्णय फार काळ कोर्टात थांबेल असं आम्हाला वाटत नाही. निश्चितच आपण या ठिकाणी आज अहमदनगर शहराचं, जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव जे अहमदनगर पासून अहिल्यानगर करण्यात आले त्या विषयावरती चर्चा करत होतो. आणि आर्किटेक्ट अर्शिद शेख आपल्या सोबत होते आणि ते म्हणतायत की शासनालाच गांभीर्य नाहीये, की शासनालाच नाव बदलायचं नाहीये. कुठंतरी शासनाला देखील हे माहित आहे की कुठंतरी उच्च न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचं पालन न केल्यामुळे हे नावाला स्थगिती मिळेल आणि शासन फक्त विधानसभा निवडणुकीसाठी हे नाव बदलण्याचं राजकीय षडयंत्र रचत आहे. असं नाव बदलायचं नाही असं नाही, पण नाव बदलण्यासाठी त्यांना गांभीर्य दिसत नाही. ज्या अर्थी त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही त्या अर्थी आमच्या अशा निदर्शनास येतं, असं लक्षात येतं का त्यांना त्याबद्दल गांभीर्य दिसत नाहीये. हा फक्त राजकीय मुद्दा. आणि जर असं असेल तर मग कायद्याच्या प्रक्रियेवर म्हणजे न्यायिक प्रक्रियेमध्ये ते कुठे थांबणार नाही. आणि आम्हाला नामांतराविषयी आम्ही निश्चितच जिंकू अशी खात्री आहे, कारण की आमचं धोरण अगदी स्पष्ट आहे का आमचं म्हणणं असं आहे का आम्ही अहिल्याबाई देवी होळकरच्या नावाने एक नवीन नगर स्थापन करू इच्छितो. त्या संदर्भात आमच्याकडे सगळी ब्ल्यूप्रिंट सुद्धा तयार आहे का कशा पद्धतीने हे शहर होईल, त्याचा आम्ही ब्ल्यूप्रिंट अगोदरच तयार केलेला आहे. म्हणून आमची सर्वांची नगरकरांची इच्छा अशी आहे की आम्ही एक भव्य दिव्य नवीन सिटी त्या नावाने करूया. शासन त्या संदर्भात किती गांभीर्य आहे नाही आहे हा शासनाचा प्रश्न आहे, त्यांचा राजकीय हेतू त्यांच्या जवळ आहे. पण आम्ही नगरवासी असताना आम्हाला आमच्या नगर शहराचं देणं घेणं आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या शहरांनी आपला जो गौरव आहे, जो ऐतिहासिक गौरव आहे तो पुन्हा प्राप्त करावा. आणि तो कसा प्राप्त करावा या संदर्भात आमच्याकडे संपूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की मागच्या वेळेस देखील आपण या मुद्द्यावरती अर्शिद शेख यांच्याशी चर्चा केली होती की एक नवीन शहर वसवण्यात यावं, त्याचं ब्ल्यूप्रिंट देखील तयार
तयार आहे आणि ते शहर कुठंतरी एक जगातील सर्वात सुंदर शहर असावं, तिथे एक क्रीडा व्यासपीठ असावं, एक त्या ठिकाणी मोठे युनिव्हर्सिटीज असाव्यात, एक ते शिक्षणाचं केंद्र बनावं, ते प्रत्येक गोष्टीचं ते केंद्र असावं, असं एक सुंदर शहराची कल्पना आर्किटेक्ट करताना आपल्याला दिसतात आणि त्याला आदरणीय अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी ते करतायत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही एक जर नागरिक म्हणजे जागृत नगरकर असाल तर या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला नगर शहराच्या, जिल्ह्याच्या व तालुक्याच्या नामांतराबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.